हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 11 इयत्ता 6वी आणि चॅप्टर कोणता आहे? 4 वाला चॅप्टर आहे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. त्यामध्ये क्वेश्चन पहिला आहे, व्हॉट फ्रॅक्शन्स डू द पॉइंट्स ए अँड बी ऑन द नंबर लाईन बिलो शो. म्हणजे काय तर ही जी लाईन दिलेली आहे तुम्हाला, त्या लाईनवरती हे जे बॉक्सेस दिलेले आहेत ते रिकामे दिलेत, त्या बॉक्सेसमध्ये कोणती संख्या येणार आहे ती संख्या आपल्याला काय करायची, भरायची आहे. तर इथे काय दिले, स्टार्टिंगला इथे 0 दिलाय आणि सगळ्या संख्यांचे काय आहेत, डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणजे छेद हे सेम आहेत का नाही. 6 6 इथं पण 6 इथं पण 6, त्यामुळे इथे 0 दिले की नाही, इथं ओ दिलाय आणि ह्या एच्या खाली ए जी संख्या आहे ती भरायची आणि बीच्या खालची भरायची. तर तुमच्या ही लाईन बघता काय लक्षात येते का? म्हणजे एक टेक्निक आहे, ज्यात एक लॉजिक लागते. इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3, इथे 4, इथं 5 असणार आहे आणि इथे 6 आहे. मग इथं काय करायचं, 5, इथं लिहायचं 5. आपण सगळ्यांचं काय आहे, सेम आहे की नाही, 6. मग इथं 6 लिहायचं. इथं काय आन्सर येत आहे, 5/6. नंतर इथं 6, इथे 7, इथे 8, इथे 9, इथे 10, इथे 11 येते. मग सॉरी, इथे 11 इथे 6 आहे, इथे 7, इथे 8, इथे 9, इथं 10 येते. सॉरी, हा बी आहे ना, इथे एक एक्स्ट्रा झाले, इथे एक एक्स्ट्रा झाले. 7 8 9 10, इथे 10 येते, इथे एक एक्स्ट्रा झाले चुकून. इथे बी हा 10 वरती आहे आणि इथे 11 आहे आणि इथे 12 आहे. कळलं का? आता दुसरी लाईन आहे, इथं पण काय आहे, 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2, इथं 3 ह्या बॉक्सेसमध्ये मी हे लिहितानीच माझ्याकडनं चुकून भरला गेला. इथं 3/5 हे आन्सर येते. इथं 4, इथं 5, इथं 6 आणि इथं काय आहे बी मध्ये आता 7 येईल. 7/5. 5 का सारखं आहे, कारण की ह्या सर्व संख्यांच्या खाली 5 आहे की नाही, सेम 6. आता पुढे तर काय बॉक्सेसच नाहीत. आता हे तिसरी वाली लाईन, इथं काय लिहिलंय 0, इथं काय दिलाय 1, इथं काहीच नाही याचा अर्थ 1 असणार. इथं 2, इथं 3 काय आहे, डिनॉमिनेटर 7 आहे. इथं 4 5 6 7 8 9 10, इथे येणार आहे 10/7. पहिला क्वेश्चन संपलेला आहे. किती इझी क्वेश्चन होते का नाही. तुमचे इयत्ता 6वीचे प्रॅक्टिस सेट 1 ते 10 म्हणजे सर्व प्रॅक्टिस सेट या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारत जा. आता इथे काय आहे, दुसरा क्वेश्चन आहे, शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. म्हणजे काय, हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत ते आपल्याला ह्या लाईनवरती दाखवायचे येते. इथं सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय सेम आहेत, म्हणजे 5 5 5. आणि हे मिक्स फ्रॅक्शन आहे. हे कसलं फ्रॅक्शन आहे, हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे, हे इम्प्रॉपर आहे आणि हे मिक्स्ड आहे. तर आता इथं 0 आहे, इथं असणार 1, इथं असणार 2, इथं असणार 3, म्हणजे 3 वाल्यावरती 3 येते, इथे येते ह्या पॉईंटला 3/5. इथं आहे 6 आहे ना, 3 4 5 6, इथं वाला येते 6 वाला 6/5. किती सोपं लॉजिक आहे नाही. आता ह्याचं काय करावं लागणार आपल्याला, ह्याचं पहिलं सोडून घ्यावं लागणार. आता ही कसं लिहिणार ना आपण, मग माहिती ना तुम्हाला, ही अशी संख्या असल्यावर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5चा आणि 2चा आपल्याला गुणाकार करावा लागणार. 5 गुणुले 2 आणि त्याच्यामध्ये 3 ॲड करायचा. हे 5 आहे तसेच खाली, 5 दुने 10 आणि हे 3 त्याच्यामध्ये आणि हे 5 आहे तसे. 5 ते 10 अधिक 3 किती झाले, 13/5. मग 13/5 कुठे असं 6, इथं 7, इथं 8 9 10 11 12 13 इथे 3च्या पुढं 13/5. हे उत्तर आलेलं आहे. आता ह्या मधला पण दुसऱ्या क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन झालेला आहे. आता दुसरा क्वेश्चन काय करा म्हणजे बरं, तुम्ही तुमच्या मनाने पहिल्यांदा सोडून पहा, व्हिडिओ पॉज करून ठेवा
आणि पहा आधी सोडून, मग तुम्हाला जमतोय का नाही. मग आता नंतर मी सोडवते ना तेव्हा बघा तुम्ही बरोबर येतोय का नाही. आता हा दुसरा क्वेश्चन आहे 3/4, 5/4 अँड 2 1/4. हे कोणतं फ्रॅक्शन आहे? हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर आहे आणि मिक्स्ड आहे. इम्प्रॉपर कसं असतं, प्रॉपर कसं असतं आणि मिक्स्ड कसं असतं हे आपण शिकलेलो आहे प्रॅक्टिस सेटमध्ये 4मध्ये. तर आता इथं 3 आहे वरती, मग इथं 0 1 2 3 इथे येणार ते 3 वालं 3/4 4 तिथे 3 4 5 इथे येणार 5/4. आणि आता हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. 2 1/4 याचं काय करावं लागेल, ह्या दोघांचं 4 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. त्यामध्ये +1 जोडून 4 ॲज इट इज. 4 2 8 +1/4 इज इक्वल टू 8मध्ये 1 मिळवल्यानंतर किती येतं 9/4. 9/4 5 6 7 8 9 इथं येतोय 9/4. किती सोपं आहे, झालेलं आहे. समजलं काही कसं आहे. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.